आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला एक काहीशी चिंता वाढवणारी बातमी। महाराष्ट्रात उष्माघाताने 4 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। आतापर्यंत मृत्यूचा आकडा 7 वर गेल्याचा अंदाज आहे। 1 जानेवारीपासून राज्यामध्ये 90 जणांना उन्हाचा प्रचंड त्रास झाला। याच्यापैकी अनेकांना रुग्णालयातही दाखल करण्याची वेळ आली होती आणि याच दरम्यान गेल्या काही दिवसात 4 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे राज्यात मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत संभाजीनगरहून। मोहसिन, मराठवाड्यात तर खूपच चिंताजनक स्थिती आहे। मिलिंद सर, नक्कीच मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, ही परिस्थिती खूपच म्हणजे जर संभाजीनगरचा विचार केला तर 3 वर्षाचा रेकॉर्ड तुटलेला आहे। पहिल्यांदा 43 सेल्सिअस त्यांचं तापमान गेलंय। अकोला असेल, अकोल्यात 46, म्हणजे सगळे रेकॉर्ड यंदा तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। आणि यापेक्षा चिंतेची बाब म्हणजे गेल्या या काही दिवसात 9 जणांचा मृत्यू झालाय। त्यात सोलापूरला 1 आणि अहिल्यानगरला 2, ही 3 अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर केलेली आहे। मात्र लातूरमध्ये देखील 4 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय आहे। ते संशयित सगळ्या नोंदी झालेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत उष्माघाताचे परिणाम आता जाणवत असल्याला आपल्याला दिसत आहेत। 90 जणांना, महाराष्ट्रातील 90 जणांना याचा फटका बसलेला आहे। अनेकांवर उपचार सुरू आहे। लातूरमध्ये 9 महिन्याच्या जो पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेला होता, त्याला देखील पत्रे प्रचंड तापले उन्हामुळे। 42 पर्यंत तिथे टेम्परेचर गेलं होतं, त्याचा देखील मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे महाराष्ट्र प्रचंड तापमानात मराठवाडा आणि विदर्भातले जे लोक आहेत तर त्यात शेतकरी जास्त आहेत असं कळतं। याबद्दल थोडं विस्तारानं सांग। नक्कीच सर, आता हंगाम तोंडावर आहे, त्यामुळे साहजिकच शेतातली नांगर असेल किंवा इतर कामं आहे त्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावं लागतायत आणि याचा फटका शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। लातूरमध्ये देखील 2 शेतकऱ्यांचा शेतीची कामं करत असताना उन्हाचा फटका बसला आणि त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे साहजिकच काही कामगार असतील कंपनीतले, हे ते आपण ऑफिसमध्ये बसू शकतो किंवा काळजी घेऊ शकतो, मात्र शेतकऱ्यांना शेतीची जी कामं काय ती शेतातच जाऊन करावी लागणार आहे आणि तिथे कोणताही पर्याय नसतो उन्हापासून बचाव करण्यासाठी। त्यामुळे याचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसतोय। कामं त्यांची या सगळ्या उन्हामुळे रखडलेली ते देखील पाहायला मिळतं। त्यामुळे टेम्परेचर यंदाचा जो आहे तर तो खूपच आहे आणि इतिहासात पहिल्यांदा काही ठिकाणी अशा नोंदी झाल्या आहेत काही जिल्ह्यांमध्ये की पहिल्यांदा त्या ठिकाणी एवढं टेम्परेचर झालंय। त्यामुळे साहजिकच दुपारच्या वेळेस घराबाहेर पडू नकाचं आवाहन सतत प्रशासनाकडून केलं जात आहे। मोहसिन, तुम्ही सुद्धा बाहेर पडून रिपोर्टिंग करताना काळजी घ्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा खरं तर दुपारी 11 नंतर अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू नये, काळजी घ्यावी, थोडासा आराम करावा, भरपूर पाणी प्यावं, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। मोहसिन, तुर्तास धन्यवाद।